जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, काही वेळा आपल्याला त्रास हा आपल्या माणसांकडूनच असतो. म्हणजेच आपण जिथे राहतो तिथे आपले घरचे म्हणा किंवा शेजारचे म्हणा किंवा अगदी जवळच्या व्यक्तींकडून आपल्याला त्रास होत असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की त्रास देणाऱ्या लोकांना हँडल कसे करायचे. तर मित्रांनो, सर्वप्रथम यांना टाळू नका. टाळून किती टाळणार, कधी ना कधी समोर जावंच लागेल. त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिकायचं. ही माणसं जे काही सांगणार आहेत ते ऐकायच्या आधी स्वतःला सांगून ठेवायचं की 100% हा आपल्याला तणाव येईल, टेन्शन येईल असंच बोलणार आहे किंवा काहीतरी सांगणार आहे. यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं तेच आठवायचं की वाटलंच होतं मला हा असंच काहीतरी बोलेल. तो स्वतः काहीही सांगू देत किंवा विचार करू देत, आपण मात्र यांच्याशी एका शब्दाचं संभाषण ठेवायचं. जसं की हो, बरोबर आहे, अच्छा, चालेल, बरं ठीक आहे. अशाच प्रकारे मित्रांनो आपण त्यांच्याशी बोलायचं आहे. याचा फायदा आपल्याला असा होतो की कुत्रा भुंकून किती वेळ भुंकेल, थकल्यावर तो स्वतः शांत बसेल. तो जे काही सांगतोय तिथे उत्सुकता दाखवू नये. आपण ऐकण्यात कमी इंटरेस्ट घेतला तर त्याचं बोलणं आपोआप कमी होतं. मित्रांनो, लहरी माणसांवर टीका करणे बंद करा. तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्याल तेवढीच तुमची एनर्जी, तुमची शक्ती त्या गोष्टीचा विचार करण्यात फुकट खर्च होईल. तुम्हाला ज्यांच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींचा सतत विचार करूच नका. कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे. त्यांचं वागणं मनात धरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधणार नाही. तेच लोक, तेच विचार तुमचा पिच्छा पुरवतील. याचा त्रास त्यांना नाही तर फक्त आणि फक्त तुम्हालाच होईल. जेव्हा अशी माणसे भेटतात ना तेव्हा त्याच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचं वादळ सुरू असतं आणि या सगळ्या त्रासदायक भावना कुणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हाला वाटतं. म्हणून तुम्ही सतत त्या व्यक्तीने तुमच्याशी केलेले अयोग्य वर्तन, तुमच्यावर झालेला अन्याय आणि झालेल्या मानसिक कोंडमारामुळे तुम्ही इतरांना सांगता. आणि हे सांगून यावर आपण इतरांकडून आपण कसे बरोबर आहोत यावर शिक्कामोर्तब करून घेणे ही सुद्धा एक इच्छा असू शकते. मित्रांनो, स्वतःहून कुठलीही गोष्ट त्रास देणाऱ्या लोकांशी शेअर करू नका. आज आपल्या जवळचा आहे हे दाखवून देऊन तो ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करेल. आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही यांच्या जवळ सांगू नका. कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला यांना खूप छान जमतं. एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काहीच बोलू नका. म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करण्याचा विषयच कमी होऊन जातो. यांच्याशी कधीही नजर चुकवून बोलू नका. त्यांचा गैरसमज होतो की त्यांना आपण घाबरतोय, पण हे त्यांना कुठे माहिती असतं की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करतात. म्हणूनच तर आपण त्यांच्याकडे बघत नाहीत. आणि ही माणसं आपल्याला काही बोलल्यावर काही जोक ऐकल्यासारखं दाखवा. मग जरीही तुम्हाला त्या गोष्टींचं टेन्शन आलं असेल तरीही. मित्रांनो, कुठल्याही अडचणीत असलो तरीही त्यांच्या समोर सर्व ओके आहे असंच तुम्ही दाखवा. त्यांना जर समजलं की आपण कुठल्या तरी त्रासात आहोत मग तर बस, लोहा गरम है हातोडा मार दे असंच ते आपल्याशी करतात. स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थारा देऊ नका. नकारात्मक माणसे तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात कटुता, संताप, निराशा निर्माण करते. दररोज ही माणसे अवतीभोवती असली की या भावना अजूनच घट्ट मूळ धरतात. मग आपले मन नको त्या कल्पना करू लागते. जे प्रसंग वास्तविक घडलेले नाहीत ते सुद्धा मनात खेळ करू लागतात.
त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असे उत्तर देईन, तिचा सुद्धा असा अपमान करेन, हे विचार घोळत राहतात आणि मग आपलं मन आपण जसं वळू तसंच ते वळतं. जे खाद्य मनाला देऊ त्यावर त्याचं पोषण होत असतं. मग जर सतत नकारात्मक माणसांचा विचार केला तर मनात तशाच भावना उत्पन्न होत जातात. त्यामुळे आपल्यावर सतत एक प्रकारचा मानसिक ताण राहतो. यामुळे लवकर थकवा जाणवतो, कामात लक्ष लागत नाही, चंचलता, झोप न लागणे, चिडचिड अशा अनेक समस्या निर्माण होत जातात. म्हणूनच स्वतःच्या मनात या कल्पनांना थारा देऊ नका. यासाठी उत्तम उपाय म्हणजेच या सर्व गोष्टींच्या मुळावर घाव घाला. म्हणजेच काय करायचं तर ज्या क्षणी तुमचं मन या विक्षिप्त माणसांच्या वागण्याचा विचार करून एखादा काल्पनिक प्रसंग रंगवणे सुरू करेल, त्या क्षणी मनाला रोखायचं, त्याला पुढे जाऊच द्यायचं नाही. त्याचा मार्ग वळून एखाद्या चांगल्या गोष्टीकडे न्यायचं. संगीत, वाचन, व्यायाम किंवा नवीन स्किल शिकणे, नवनवीन गोष्टी शिकणे यात मनाला गुंतवत राहायचं. यामुळे मित्रांनो, मनावरचा ताण तर कमी होईलच, पण कल्पनेतील भूत तुमच्या मेंदूचा भुगाही करणार नाहीत. म्हणून आपल्याला जेव्हा आपल्या मनाविरुद्ध असणाऱ्या माणसांसोबत राहावं लागतं तेव्हा चांगले छंद जोपासणं खरंच खूपच गरजेचं आहे. मित्रांनो, या लोकांशी आपला आनंद, यश कधीच शेअर करू नका, कारण ते तोंडावर तर आपलं अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला विरजन लावायचं याचीच तयारी करतील. आणि मित्रांनो, ही अशी माणसं स्वतःची बदनामी व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन ते जगासमोर फिरतात. तेव्हा चार लोकांमध्ये मुद्दामून ते आपल्याशी चांगलं बोलतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच अशा लोकांकडून कधीही चुकूनही आर्थिक मदत घेऊ नका, म्हणजे उगीच त्याला सहन करायची गरज पडणार नाही. आणि ही लोक ठरवून येतात, एक टार्गेट घेऊन येतात की ह्या माणसाला आपल्याला मनातून कसंही करून मनातून अस्थिर करायचं आहे. मग यावेळेसच त्याच्या गोष्टी ऐकण्यापेक्षाही महत्त्वाचे जे काही काम आहेत ते आपण केलं पाहिजे. मित्रांनो, ही माणसं समोर आल्यावर डोक्याचं आणि आपण आपल्या मनाचं दार लावून घ्यायचं, एक डस्टबिन ओपन करून ठेवायची, जेणेकरून तो जे काही निरर्थक बोलेल ते डोक्यात मनात न जाता नीट ते डस्टबिनमध्ये जाईल. तापदायक माणसांना नेहमीच धन्यवाद म्हणा. तुम्ही म्हणाल की हे कसं काय शक्य आहे, तर मित्रांनो, आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना आपण का थँक्यू म्हणायचं? तर थोडा खोलवर विचार करा. जी माणसं आपल्या साध्या वागण्या बोलण्यातून इतरांना सतत छळत राहतात त्यांच्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो. यांच्या वर्तनामुळे आपल्याला जो काही त्रास होतो त्यातून हेच शिकायचं की आपण इतर कोणत्याही व्यक्तीशी असं वागायचं नाही. बेतालपणे न बोलणं, इतरांच्या मतांचा आदर करणं हेच आपल्याला शिकायचं आहे. दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं किती महत्त्वाचं आहे हे यांच्या बोलण्यातून आपल्याला समजते. आपल्याला जीवनातील एवढी मोठी शिकवण दिली म्हणून आपण यांना धन्यवाद दिलेच पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजेच काय हे शिकवत असतात आणि जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टींबाबत कृतज्ञता वाटू लागते तेव्हा आपली नजर स्वच्छ होते. मग कुठल्याही वाईट प्रसंगातून काय चांगलं तेवढंच निवडायचं हे आपल्या मनाला कळतं. मग एकदा का ही समज आपल्या मनाकडे आली की कितीही विक्षिप्त लोक आणि लहरी व्यक्तींशी तुम्ही संवाद साधू शकता. त्यांच्याशी आवश्यक तेवढं बोलून आपलं काम करू शकता, कारण आता त्यांची वाईट बाजूही तुमच्यासाठी एक लाईफ लेसन झालेली असेल. त्यांच्या वाईटपणातून धडा घेऊन तुम्ही चांगुलपणा अंगी बाणवत असता. म्हणूनच त्यांना मनापासून धन्यवाद बोलून टाका. मित्रांनो, ही माणसे तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यात मोठा हातभार लावत असतात. कमळाचेच उदाहरण लक्षात ठेवा. आजूबाजूला इतका चिखल असतो पण कमळ काही फूल सोडून देत नाही.
मित्रांनो, स्वतःभोवती एक कुंपण घालून घ्या. आपल्या मर्यादा ओळखा. दुसऱ्यांकडून होणारा अपमान टोमणे सहन करणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं याला पण एक मर्यादा असते. उगाच वादावादी नको म्हणून काही गोष्टी आपण सहज सोडून देतो. पण समोरची व्यक्ती जर ऐकतच नसेल तर या नकारात्मकतेपासून स्वतःचं संरक्षण करणं खूप आवश्यक आहे. मग अशा वेळी आपल्याला लिमिट ठरवावे लागतात. म्हणजेच या ठराविक एका मर्यादेपर्यंतच मी समोरच्या व्यक्तीला बोलू देईन. पण ज्या क्षणी तो त्याचं लिमिट ओलांडेल तेव्हा मात्र स्पष्ट शब्दात हे चुकीचं आहे आणि मी हे खपवून घेतलं जाणार नाही याची तिला जाणीव करून द्या. यामुळे मित्रांनो काय होतं की आपोआपच तुम्हाला दुखावणारी व्यक्ती एका अंतरावर राहते. त्यांचे शब्द, त्यांची कृती यांनी तुम्ही घायाळ का होता? कारण या माणसांना तुम्ही स्वतःच्या मनात, हृदयात जागा देता. जर त्यांच्यात आणि आपल्यात भावनिक अंतर ठेवलं तर मग असे घाव तुम्हाला जखमी करत नाहीत. विक्षिप्त माणसे जर तुमची मित्रमंडळी किंवा दूरचे नातेवाईक यापैकी जर असतील तर तुम्ही शारीरिक अंतर सुद्धा ठेवू शकता. म्हणजेच त्यांनी दिलेले आमंत्रण अगदी नम्रपणे टाळणे किंवा एखाद्या ठिकाणी ते येणार असतील त्यावेळी आपण त्या ठिकाणी न जाणे असे उपाय तुम्ही करू शकता. पण खरी कसोटी असते की ज्यावेळी अशी विक्षिप्त माणसं तुमच्या अगदी जवळच्या नात्यात किंवा तुमच्या घरातच असतात. अशा वेळी त्यांच्यापासून शरीराने दूर निघून जाणं हे शक्य नसतं. पण आपला मानसिक छळ होऊ न देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. मग अशा वेळी मित्रांनो, मानसिकरित्या तुम्ही त्यांच्याशी अंतर ठेवून वागू शकता. म्हणजेच गरजे इतका संवाद ठेवणे, त्यांच्याकडून मदतीची, कौतुकाची कधीच अपेक्षा न ठेवणे. त्यांनी जरी कोणत्याही विषयावर बोलणे सुरू केले तरी आपले मत किंवा आपला सल्ला न देणे, फक्त हो, नाही, बरं अशा थोडक्या शब्दात बोलणे किंवा आटोपते घेणे. यामुळे मित्रांनो, हळूहळू त्यांनाही कळेल की एका ठराविक मर्यादेपलीकडे तुम्ही त्यांना आपल्या आयुष्यात येऊच देत नाही आहात आणि मग कदाचित तेच तुम्हाला त्रास देणे थांबवतील. दुसरी शक्यता अशी आहे की दाद देत नाही, बोलत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर सतत तुमच्याशी ते बोलण्याचा मुद्दामहून प्रयत्न करतील. पण मित्रांनो, आता तुमच्या मनात एक लक्ष्मण रेषा आखलेलीच आहे. त्यामुळे कोणत्याही तापदायक व्यक्तीला तुम्ही ती पार करू देणारच नाही. या लिमिटमुळे आपलं संरक्षण करा. पण याचा वापर कसा करायचा हे सरावानेच जमते. जी व्यक्ती आपल्या भावनांशी खेळते तिच्यासमोर मनाची पाटी अगदी कोरी ठेवायची किंवा मनाचा दगड करूनच तिला समोर जायचं. हे कुंपण आपण तयार करत असतो. त्यामुळे आपलं संरक्षण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं होईल हे आपणच आपलं पाहायचं असतं. मित्रांनो, स्वतःचं वागणं नेहमी तपासून पहा. कधी कधी असं वाटतं की आपल्या सभोवताली असलेल्या सर्व व्यक्तीच आपल्याला त्रास देत आहेत. ते आपल्याला समजून घेत नाहीत, मानसिक छळ करतात. पण वस्तुस्थिती यापेक्षाही वेगळी असू शकते. जेव्हा तुम्ही इतरांकडे एक बोट दाखवता तेव्हा बाकीची 4 बोटं तुमच्याकडे वळलेली असतात. यामुळे स्वतःचं वागणंही नीट तपासून बघा. आपण कुठे काही चुकतोय का हे शोधायचा प्रामाणिकपणानेच तुम्ही प्रयत्न करा. काही व्यक्तींना इतरांचं साधं बोलणंही खटकतं. चेष्टा मस्करी केलेली पण चालतच नाही. मग दुसऱ्या कोणी सहज गमतीने केलेली शाब्दिक कोटी ते अति गांभीर्याने घेतात. अशा व्यक्तींना समाजात मिळून मिसळून राहता येत नाही. सतत कोणीतरी आपला अपमान करत आहे असं त्यांना वाटतं. अतिभावना प्रधान स्वभाव नेहमीच घातक ठरतो. त्यामुळे आयुष्यात फार गंभीरपणे वावरू नका. खेळीमेळीने वागताना इतरांकडे पण थोडं दुर्लक्ष करणं हेही जमलं पाहिजे. त्याचप्रमाणे अति अहंकार सुद्धा काहीच उपयोगाचा नाही. त्यामुळे आपण सर्वांपेक्षा वरचढ आहोत अशी भावना निर्माण होते आणि मग इतरांशी जुळवून घेणे
कठीण होऊन बसते. हे असं आपल्या बाबतीत होते का हे आधी तपासून बघा. इतरांना दोष देण्यापूर्वी स्वतःमधल्याच कमतरता जाणून घेतल्या पाहिजेत. मनुष्याचा स्वभाव असा असतो की इतरांचे दुर्गुण आपल्या चटकन नजरेत भरतात, पण स्वतःच्या उणिवा मात्र ह्या कधीच दिसत नाहीत. पण प्रत्येक मनुष्यात काही ना काही कमी असणारच आहे. त्याचा स्वीकार करणे, ते दोष दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आणि आपले व्यक्तिमत्व सतत सुधारत राहणे हेच खरे माणूसपणाचे लक्षण आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.